चालू आहे. विनीत सावकाश, विनीत आरामात आरामात. तटबंदी तुम्हाला स्पष्ट दिसते. या ठिकाणी 2 बुरुज आहेत आणि या 2 बुरुजाच्या पलीकडे गेल्यानंतर अर्थात लागतो तो दरवाजा. याला आपण म्हणतो गोमुखी पद्धत. गोमुखी पद्धत म्हणजे काय तुमचं पाठ झालं असेल, त्यामुळे ज्यांना ज्यांना नाही माहिती आहे तर आमचे सबस्क्रायबर मंडळी आहेत, कमेंटमध्ये त्या सगळ्या मंडळींना सांगा की गोमुखी पद्धत म्हणजे काय. ठीक आहे, आता आपण वर जाऊया. आता या ठिकाणी गडाचे 2 भाग पडतात. एक तर डावीकडे एक वाट जाईल आणि उजवीकडे एक वाट जाईल. आता या ठिकाणी उजवीकडे ना वाघजाई देवीचं एक स्थान आहे, ते पाहण्यासारखं आहे आणि नैसर्गिकरित्या एक कडा कोसळून खाली आलेला आहे. पण तो अशा पद्धतीनं पडला आहे की त्या मूळ डोंगराच्या आणि कड्याच्या मधून एक वाट तयार झालेली आहे आणि त्या वाटेतूनच वाघजाई देवीकडे जाता येतं. तर ती वाट पहिली आपण उजवीकडे जाऊन पाहून घेऊया. बुरुज आपल्याला वरून पाहता येतात का पाहूया, कारण आता इथे स्पष्ट सूचना दिलेली आहे. तटबंदी व बुरुजावर चढू नये, दगड निखळण्याची शक्यता आहे. आणि साधारण जर तुम्ही बुरुजाकडे पाहिलात तर तुम्हाला अंदाज येईल की निखळण्याच्या स्थितीतच ते आहेत. त्यामुळे जास्त पुढे न जाता आपण थोडक्यात ते दाखवूया. हे बघा, उजव्या बाजूला इथे साधारण आपल्याला हा दरवाजा इथे असू शकतो असा एक अंदाज आहे आपल्याला. कारण अगेन हा बघा, हा एक बुरुज, हा एक बुरुज. या ठिकाणी तुमच्या मागे बघा, मागे आपण हे बंद केलेलं आहे, राईट. म्हणजे प्रवेशाची जागा ही आहे आणि अगेन हा एवढा भाग प्रवेशासाठी देण्यात आलेला आहे. मग आता इतक्या गडकिल्ल्यांवर आपण गेलो, मग हा प्रवेशद्वार किंवा हा मार्ग इतका छोटा का आलं तर त्याचं कारण म्हणजे घनगड हा कधीही प्रमुख किल्ल्यांपैकी, म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य आहे, मोठ्या प्रमाणात रसद आहे, ज्या ठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात ये जा आहे, जसं की आपण राजगड, रायगड, पन्हाळा, त्यानंतर अगदी सिंहगड, लोहगड अशा पद्धतीचे किल्ले आपण बघतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला भले मोठे प्रवेशद्वार आपल्याला तिथे पाहायला मिळतो. पण इथे एकंदर 2 माणसं जातील अशी वाट आहे. प्रवेशद्वारासाठी सुद्धा 2 माणसं नीट जाऊ शकतील एवढीच वाट आहे. तर हा किल्ला प्रामुख्यानं महाराजांच्या काळामध्ये टेहळणीचा किल्ला म्हणून वापरण्यात आला आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या उत्तरार्धात आणि पेशव्यांच्या साधारण त्या सगळ्या कार्यकाळामध्ये आपल्याला या ठिकाणी घनगडाचा वापर हा राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला गेला आहे असं आपल्याला इतिहासात उल्लेखामध्ये आढळून येतं. तर आता आपण ऑलमोस्ट टॉप केलेला आहे. नाही, सॉरी, टॉप नाही झालं आहे. या वर या. अद्याप ही लोखंडी शिडी आपल्याला पार करायची, त्यानंतर टॉप आहे. आता बऱ्यापैकी आपण माचीवर आलो आहे असं म्हणायला हरकत नाही. ही घनगडाची माची आहे. या ठिकाणी आपल्याला हे 2 गुहा आपल्याला पाहायला मिळतात. लेणी सदृश्य गुहा आहेत. राहण्याची सोय या ठिकाणी होती, मात्र त्यातली एक गुहा बंद करण्यात आली आहे. आणि खास गोष्ट म्हणजे त्यातली एक गुहा आत्ताही कोरडी ठाक आहे. म्हणजे इतका पाऊस असून सुद्धा त्याची संरचनाच अशी आहे की आतून ती पूर्णतः सुकी आहे. या हा बघा, आतला भाग अजूनही बऱ्यापैकी कोरडा आहे. ही बघा, ही एक बंद करून ठेवली होती, मात्र पूर्णतः बंद केली नाही आहे सुरक्षेच्या दृष्टीने. फक्त इथे तुम्ही राहू सुद्धा शकता. म्हणजे उद्या जर तुम्ही टेंट वगैरे आणून राहायची इच्छा तुमची असेल तर प्राणी वगैरे यांचा त्रास होऊ नये या दृष्टीनं सोय करण्यात आलेली आहे. आता आपण उजव्या बाजूचा भाग जो म्हणालो मी, तर त्या ठिकाणी आपण जाऊया. तो बघा, नैसर्गिकरित्या पडलेला कडा आपल्याला तिथे पाहायला मिळतोय आणि समोरच आहे त्याच्या वाघजाई देवीचं स्थान. हे बघा, या ठिकाणी आपल्याला पाणी जाण्याची वाट या ठिकाणी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा बुरुजाचाच एक भाग आहे. हा बघा, जंग्या आजही उत्तम अवस्थेत आहेत. इथे जर पाहिल्या तर आपण या बघा, आता ज्या पद्धतीनं इथे सूचना लिहिण्यात आलेली होती की आपल्याला बुरुजांवर जायचं नाही आहे, त्यामुळे मी पुढे आता जात नाही आहे. पण दोन्ही बुरुज त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेत आहेत. आता आपण पुढे जाऊया. हा तो पडलेला कडा आणि तयार झालेली
नैसर्गिक छोटेखानी घळ या धुकं इतकं मोठ्या प्रमाणात आहे की अजूनही खालचा भाग व्हिजिबल नाही आहे, नाही तर खूप उत्तम नजारा तुम्हाला इथे दिसला असता. की बघा वरती आहे वाघजाई देवी आणि तिथं छान पद्धतीनं तिथं स्थान निर्माण करण्यात आलेलं आहे. त्या काळी कदाचित तिकडे एखादं शेड उभं केलं गेलं असू शकतं, कारण हे बघा खांब उभे करण्यासाठीची संरचना या ठिकाणी तिथे केलेली आपल्याला पाहायला मिळते. तशीच एक संरचना काही ठिकाणी म्हणजे साधारण असे 3 खांब उभे केले तर हा भाग अत्यंत सुरक्षित होऊ शकतो. ठीक आहे. आता इथे शेवाळ मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणाहून. काळ्या कातळात कोरलेली ही श्री वाघजाई देवी, तिचं हे स्थान, तिचं दर्शन घेऊया आणि पुन्हा मुख्य गडाकडे जायला सुरुवात करूया. वारा अजूनही कमी झालेला नाही. साधारण शिवपूर्व काळापर्यंत या ठिकाणी उत्तम पद्धतीनं दगडात बांधलेल्या पायऱ्या होत्या, त्याचे साधारण अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इंग्रजांनी जेव्हा महाराष्ट्रातल्या विविध गडकिल्ल्यांवर हल्ले केले तेव्हा त्यांनी प्रामुख्याने एककलमी कार्यक्रम जो राबवला तो तिकडच्या वाटा उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम होता. त्याच पद्धतीनं घनगडची ही वाटसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. आता आपल्या सोयीसाठी म्हणून या लोखंडी पायऱ्या आहेत. मी आता वर जाऊन आलो. लोखंडी पायऱ्या इथपर्यंत चढेपर्यंत तुम्हाला काही वाटणार नाही, पण तिकडून फक्त तिथे क्रॉस जाण्याचा जो रूट आहे तिथे भल्या भल्यांची धांदल उडू शकते. पावसात शक्यतो घनगडावर येऊ नका असंच मी सांगेन. जोरदार पाऊस असेल तर. हिवाळा आणि उन्हाळा हे 2च बेस्ट ऋतू आहेत की जिथे तुम्ही घनगडावर येऊ शकता. कसं आहे की मला कल्पना आहे, म्हणजे आता मी लाईव्हसुद्धा जेव्हा गेलो होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की बरीच अशी कुटुंब आहेत की जी घरात बसून एकत्रित व्हिडिओ पाहतात आपला, आणि मग त्याच्यामध्ये आई नावाचं एक रसायन असतं की त्यांना या सगळ्याची काळजी असते की अरे बाबा माझा मुलगा आता ट्रेकला वगैरे जातोय सांगतोय तर तो नेमका कुठे जातोय. ठीक आहे. तर हार्डकोर ट्रेकर्सना मला शिकवण्याची गरज नाही, कारण त्यांना माहिती आहे ट्रेक कसे करायचे. मी त्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय की 10वी 11वी 12वी झाले आणि आता ट्रेकला जायचं आणि घरी त्यांना परमिशन नाही मिळत आहे. मला आठवतं आहे मागे कलामंतिनीचा सुळका जेव्हा मी सर केला त्या खाली एक कमेंट आहे बघा, मला त्यांचं नाव नाही आठवते, पण त्यांनी म्हटलं होतं की प्रथमेश आता मी तुझा व्हिडिओ पाहिला आणि मी आता माझ्या मुलाला कलावंतींच्या सुळक्यावर जायला परमिशन देणार आहे, कारण जितका मी इतर व्हिडिओमध्ये भयानक पाहिला होता तितका तो भयानक नाही आहे. तर माझी आता जबाबदारी आहे की या समस्त आई मंडळींसाठी जिथे जिथे रिस्क आहे तिथे तिथं स्पष्ट सांगणं की बाबा हा पॅच थोडा कठीण आहे, तिकडे न गेलेलं बरं. ठीक आहे. तर आता लोखंडी पायऱ्या तिथपर्यंत आपल्याला चढून जाता येतील. वर गेल्यावर तुम्हाला एकंदर अंदाज येईल की काय पद्धतीनं तिथे मी जी रिस्क म्हणतोय ती कशी आहे, कारण शेवाळ तिकडे झालेला आणि जागा फार कॉम्पॅक्ट आहे. तिकडून जर फॉल आला ना तर डायरेक्ट त्या मार्केटमध्ये जाऊन पोचू आपण. ठीक आहे. तेवढंच सांगणं आहे. हां, पण इतकं मी खात्रीने सांगतो की उन्हाळा आणि हिवाळा या 2 ऋतूंमध्ये घनगड बेस्ट आहे. तो रूट काहीच नसेल, म्हणजे नथिंग आहे. फक्त आता पावसाळा आणि शेवाळ झाल्यामुळे मी फक्त तो रिस्की असं म्हणतोय. ठीक आहे. चला आता एक एक पायऱ्या चढत वर जाऊया. पकडला गोप्रो पकडला. थांबा मला हे पकडू दे. पकडलं. बंद केलं का? काठी देते का? काठी हवी का? नाही. काठी नको. नको. काठी व्हायचा. पायऱ्या चढल्या हा बघा, हे इथे एक टाका लागतंय. ठीक आहे. आणि हा जो रूट आहे जो मी म्हणतोय, ठीक आहे, आणि मी पूर्णतः स्वतःला पकडलेला आहे
माझा तोल मी पूर्णपणे पायरीवर ठेवलेला आहे, सॉरी या शिड्यांवर ठेवलेला आहे. ठीक आहे, हे बघा. आणि मी जो पॅच म्हणतोय तो हा, इथे ही एकच दोरी देण्यात आलेली आहे. उन्हाळ्यात तुम्ही येऊ शकता, उन्हाळ्यात काय काळा कातळ असतो, तुम्ही पाय नीट ठेवू शकता. मी सुरक्षेच्या दृष्टीनं विनीत आणि कार्तिकला खालीच थांबा म्हटलं आहे. ठीक आहे, कारण त्यांनी शूज घातलेले नाही आहेत आणि इथे पाय सरकू शकतो. ठीक आहे, आता मी कॅमेरा हँडओव्हर करतो आहे अनिकेतकडे. इथपर्यंत आलात, पाय इथे ठेवलात. इथे पण लोखंड आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि इथे बोल्ट मारलेले आहेत त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही त्यात सुद्धा बोट घालू शकता, पण तुम्हाला दुखापत होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे दोरीलाच पकडा. हा एक पाय आला, हा दुसरा पाय. ठीक आहे, आता मी सुरक्षित ठिकाणी आहे. मी विनीतला का नाही म्हटलं की तू पुढे म्हणून. ठीक आहे, पहिलं मी सेफ ठिकाणी येतो, त्यानंतर तुमच्याशी गप्पा मारतो. तुम्ही सुद्धा हा नियम लक्षात ठेवा. पहिलं स्वतःला सेफ करा. वाकाखाली बसलात, हा पाय इथे ठेवला. आता मी या ठिकाणी सेफ. ठीक आहे, इथे द्या. अनिकेत तुम्ही सुद्धा खाली बसा नीट. ठीक आहे, सो आत्ता आपण ती म्हणजे हार्डकोर ट्रेकर्सना वाटू शकते की अरे यार हे काय कठीण वगैरे नाही आहे. पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की बऱ्याच आई मंडळी हा व्हिडिओ पाहत आहेत आणि त्यांच्या दृष्टीनं त्यांचा मुलगा सुरक्षित असणं हे जास्त प्रायोरिटी असते. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात विनीतचा हा पहिला पावसाळ्यातला ट्रेक आहे आणि माझ्यासोबत इतर ट्रेक त्याने केलेले आहेत, पण पावसाळ्यातला त्याचा पहिला ट्रेक आहे. सो म्हटलं की उगाच रिस्क नको, त्याला इतर वेळी मी पुन्हा घनगडावर आणेनच. पण आता इथपर्यंत हा पॅच जाताना सुद्धा तितकाच थोडासा कठीण असू शकतो. ही घट्ट दोर इकडे आहे त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही. ठीक आहे, आता खाली उतरलं आणि विनीत एकटा नको म्हणून कार्तिकला सुद्धा थांबवलं. त्याच्यामुळे आता खूप मला वाटतं तरी वर्ष दीड वर्षानंतर मी आता अशा पद्धतीनं कॅमेरा पकडून ब्लॉग सुरू ठेवणार आहे. ठीक आहे, चला. हे बघा पायऱ्या आहेत आणि रोपसुद्धा आहे. ठीक आहे, एक पाण्याचा हौद किंवा पाण्याची टाकीकडे लागलेली आहे तसा फलक इथे लावलेला आहे. हे बघा, याला खामटाकं सुद्धा म्हणता येईल. आणि त्याच्या पुढे हे बघा टाक्यांचा समूहच आहे हा. इथपर्यंत वरती हा बऱ्यापैकी तुम्हाला बुरुज आणि दरवाजा दिसायला सुरुवात झालेली असेल. आता इथून आपण पुन्हा मागे परतूया आणि त्या रूटला लागूया. पाय वगैरे जपून टाका. ठीक आहे, ठिकाणी बसण्यासाठी पहारेकऱ्यांसाठी जागा असू शकते. ठीक आहे, आणखी एक गुफा या ठिकाणी तुमची वाट पाहते. सो इथे सुद्धा तुम्ही स्टे करू शकता. सो घनगडावर तशा स्टे करण्यासारख्या बऱ्याच जागा आहेत. आणि आता हा बघा, हा रॉक पॅच आपल्याला पार करत तिकडे जायचं. ठीक आहे, चला. अनिकेत ओके. सो अजूनही वातावरण विजिबल झालेलं नाही आहे. आपण एक आनंदाची गोष्ट आहे की रोडविल राणे परिवाराकडे आता ड्रोन आलेला आहे. सो लेट्स सी, वातावरण जर नीट झालं, क्लिअर झालं तर आपण ड्रोन उडवू
आता हा ड्रोन आपल्याला बाहेरच्या देशातून आपण मागवला होता आणि तो आणला आहे. सौरभ तुम्हाला माहिती आहे, माझा मेवणा, त्याचा मित्र पिनाक कौलगौड म्हणून. तर त्यानं तो ड्रोन तो बाहेरच्या देशात फिरायला गेला होता. आणि हो, तर तो जेव्हा बाहेरच्या देशात फिरायला जातो किंवा कुठेही भारतात किंवा इतर देशांमध्ये फिरायला जातो तेव्हा तो छान व्लॉग बनवतो. तर ते व्लॉग तुम्ही पाहू शकता. त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन. ऑफ द ग्रीड नावाने ते चॅनल आहे. सो सौरभ त्याचं एडिटिंग करतो आणि फार उत्तम पद्धतीने त्याचं ते एडिटिंग वर्क चालू आहे. आताच त्यानं विविध ड्रोनची कामंसुद्धा, म्हणजे लग्नात किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात जर तुम्हाला ड्रोन उडवायचं असेल तर तुम्ही सौरभसोबतसुद्धा संपर्क साधू शकता. आणि पिनाकचे व्लॉग्स नक्की पहा. श्रीलंका असेल किंवा साऊथ कोरिया असेल. खास गोष्ट म्हणजे जॉब करता करता या तो गोष्टी करतो आहे. सो त्याचं त्याबद्दल कौतुक आहे. चला, अनिकेत तिकडे आता पोचलेलं आहे. आता मी जातो. मला असं वाटतं की लेट्स सी, जिथपर्यंत मला पॉसिबल आहे गोप्रो घेऊन चढणं तिथपर्यंत चढेल, नाहीतर मी सरळ गोप्रो बंद करेन. ठीक आहे. पूर्णतः अवलंबून राहू नका. या बघा, ॲक्च्युली रोप नाही आहे, ही तारा आहे त्या, आणि या तारा घुसूसुद्धा शकतात. आणि पूर्णतः अवलंबून राहिल्यामुळे आपल्याला माहीत नाही की त्याची क्षमता किती उरली आहे. त्याच्यामुळे शक्य तितकं नैसर्गिक खोबण्यांचा वापर करा, त्यांना पकडा आणि सुरक्षितरित्या वर जा. चला, ध्यान घ्या. हे बघा, इथे सुद्धा एक गुहा आहे. तसं काय फार रिस्की पॅच नव्हता. विनीत आणि कार्तिकला आणता आलं असतं, पण नको. जर आपल्याला 1-2% तरी वाटलं की रिस्क आहे, सो घ्या कशाला ना. सो आपण जिथे उभे आहोत तो आहे बाले किल्ल्याचा महादरवाजा. इतर महादरवाजांप्रमाणे अडसर टाकण्यासाठी इकडे जागा आहे. महादरवाजा आत्ता अस्तित्वात नाही आहे, पण एक इथे उत्तम पद्धतीची कमान असू शकते. महादरवाजा झाकून राहावा म्हणून हा बुरुज आहे, पण तोही काही प्रमाणात ढासळलेल्या अवस्थेत आहे. ठीक आहे, चला या. आपण पोहोचलेलो आहोत घनगडावर. हे बघा, इथे लिहिलेलं आहे पाण्याची टाकी. ही पाण्याची टाकी खरं तर खास आहे, कारण तितकीच ती काय म्हणता येईल की रहस्यमयी अशी वाटते. कारण फक्त पाण्याची टाकी म्हटलं तर त्याला तितका न्याय मिळेल असं वाटत नाही. कारण ज्या पद्धतीनं पायऱ्या उतरून खाली जायचं आहे, त्यानंतर त्या टाकीसाठी इतकी कडेकोट व्यवस्था आहे की बघा, अजूनसुद्धा टाकी आलेली नाही आहे. अजून 2-3 पायऱ्या उतरून जायचं आहे. खरं तर मी पावसाळ्यात येणं का टाळतो ते एवढ्यासाठी की जर ही टाकी कोरडी असती तर याची लांबी, याची खोली किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या असत्या. आणि आता हे बघा, हे रिस्की आहे थोडं, हे सगळं स्लिपरी आहे. हा बघा, हा बघा, आलं लक्षात. त्याच्यामुळे खाली उतरणं सुद्धा धोकादायक असू शकतं. पण ही नेमकी फक्त पाण्याची टाकी आहे का की एखादा भुयारी मार्ग, हे तर आपल्याला उन्हाळ्यात आल्यावरच कळेल. त्याच्यामुळे अनिकेत उन्हाळ्यात येऊया. हां, सो आता आपण ही बघा, त्या टाकीची संरचना बघा. इथून आता आपण
त्याची खोली अंदाजे एक पुरुषाच्या वरती आहे. किती? एक पुरुष एक- माऊन वरती थोडंसं. एक पुरुषभर त्याची खोली आहे असं आता अनिकेत म्हणतात. पण आतमध्ये उतरल्यानंतर आजूबाजूला काही आहे का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल. आता तर ती संधी आपल्याला नाही आहे, कारण पाऊस आणि पाणी तितकं आहे आतमध्ये आणि उतरणं सुद्धा तितकंच रिस्की आहे. पाण्यात मुळात उतरणारच तर कसं जाऊ नाही तर इथेच कार्यक्रम व्हायचा. चला आता काय करूया, हे बघा एक भाग इकडे एक भाग इकडे. इथे ना दुमजली बुरुजाचे अवशेष आहेत, तर ते अवशेष पाहून घेऊया. इथून पण एक रूट वर जातो बघा ध्वजस्तंभाकडे. पण आपण हा भाग बघू, वरती ध्वजस्तंभाकडे जाऊ, तिकडून खाली उतरू, तिकडे काही अवशेष आहेत ते बघू आणि मग पुन्हा उतरायला घेऊ. ठीक आहे, चला. गडकिल्ल्यांच्या तटबंदी गडकिल्ल्याच्या रक्षणासाठी बांधली आहे, तुमची नावं गिरवायला नव्हं. कोण म्हणतं आहे? शंखनाद ढोलताशा वाद्यपथक पुणे. आणि इथे काहीतरी @ट्रेकिंग लाईफ असं सुद्धा चॅनलचं तिथे मेन्शन केलेलं आहे. हा बघा, इथून वर जाता येतं आणि हा ढासळलेल्या तटबंदीचा भाग. हे शौचकूप आपल्याला इथे तटबंदीतले शौचकूप पाहायला मिळतात. ठीक आहे, हे बघा ज्याची आउटलाईन डायरेक्ट खाली जाते. त्या काही याचा वापर केला जायचा. आत्ता आपण खाली उतरूया. ॲक्च्युली काठी आपण खालीच ठेवली, पण थोडं पाय सावकाश सावकाश. आणि किती थांबा, मी जातो पुढे. सावकाश या, तशी जाण्यासारखी वाट तुम्ही पण बघा. रान खूप वाढलं आहे तिथे. कुठे फॉल नाही आहे ना? नाही कुठेच नाही. ओके, सो चला जाऊया. जिथे वाटतंय निसरडा प्यायचे, बसा खाली. हा बघा, म्हणजे पूर्ण नाही बसायचं, आपले कुले टेकता कामा नाही, पॅन्ट खराब करायची नाही, पायाच्या आधारावर बसायचं. ठीक आहे. ॲक्च्युली अशा रानातून जाणं खरं तर थोडं चुकीचं आहे. पण रायगडावर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सॉरी राजगडावर तुम्हाला मी सांगितलं होतं ना, दुमजली बुरुज. तर त्या दुमजली बुरुजाचं स्ट्रक्चर इथे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा. आणि हा इकडे हा जो हा मधला भाग दिसतो ना, हा मी असा हाताने करतो तो, इकडे तुमचं काय म्हणतात लाकडी स्लॅब तो असू शकतो इकडे. आणि हा वरचा भाग, तिथे वरती 2 मार्जंग आहेत. ठीक आहे, चला जाऊया. इथे हवा खेळती राहावी या दृष्टीनं झरोके सुद्धा बांधण्यात आलेले आहेत. नाही झरोका नाही. हे बघा, हा इकडून लाकडी स्लॅब किंवा हा लाकडी खांब असा इथून इथपर्यंत असा. आणि कदाचित हा सगळा, हा बघा, हा पूर्ण हा बुरुजाचा भाग आहे ना, हा पूर्ण पॅक्ड असेल. आणि हा बघा, इथे सुद्धा हा खांब उभा करण्याची जागा आहे. स्लॅब तुम्हाला लक्षात आला इथपर्यंत असेल. आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल की मग दुमजली आहे, तर मग वर जाण्यासाठी कशा पद्धतीनं? तर हे बघा, हा जो आहे हा तटबंदीचा भाग आहे. ठीक आहे, ही तटबंदी आहे आणि हा बुरुज आहे. राईट. आता हे बघा, इथे या पायऱ्या आजही उत्तम अवस्थेत आहेत. हे बघा, इथून हा असा मी चढत आलो, म्हणजे एखादा सैनिक आहे तो इथपर्यंत चढत आला. ठीक आहे. आता हा इथून पहिला म्हणजे दुसरा मजला, खालचा पहिला आपण समजूया तळमजला, आणि हा पहिला मजला. इथून मी एंट्री केली आणि बुरुजाच्या वरच्या भागात आलो. आणि हा जो इथे जे पाय आहेत, हा इथून साधारण तुमचा तो स्लॅब आणि ही वरची खोली असेल. आणि त्या ठिकाणी खाली आता इथून उतरूया. इथे प्रकाश योजनेसाठी ही व्यवस्था आहे.
ठीक आहे. इथे दुसऱ्या मजल्यावर या बघा 2 मार्जंग आहेत, त्या एकदा पाहून घ्या. पाहिलात. आता आपण पुन्हा परतीचा मार्ग पकडूया. तर मार्जंग्यांवर तर मला काही वरती चढता आलं नाही आणि चढू पण नाही, जशी मगाशी सूचना आहे तशी. फक्त आता त्या पायऱ्या तुम्हाला दाखवायच्या होत्या की दुसऱ्या मजल्यावर कसं जायचं, त्यासाठी आपण तिकडे चढलो. ठीक आहे. आता आपण पुन्हा इथून न जाता वर असे जाऊया, कारण इथून काही वास्तू आपल्याला वरती पाहायला मिळते. चला. इथून काही अंतर चालत आल्यानंतर इकडे एक पडझड झालेली वास्तू आहे. दुर्दैवानं सगळी हिरवळीच्या खाली लपलेली आहे. ती पाहून झाली की इथून जायचं आहे की बघा तिकडे एक वास्तू आहे. हां, त्यानंतर तिथे आहे ध्वजस्तंभ, तो पाहायचा आणि पलीकडच्या ठिकाणी जाऊन तिकडच्या वास्तू आपल्याला पाहायचे. चला. हा बघा, हा ध्वजस्तंभ इथे पाहून झाला की या वाटेनं खाली उतरायचं. हे बघा इथे पण एका वास्तूचे अवशेष आहेत, पण अगेन झाडामुळे काही दिसणार नाही आपल्याला. थोडं पुढे या. खरं तर तुम्हाला आता काहीच दिसणार नाही, पण टेक्निकली मी तुम्हाला सांगतो की साधारण या उजव्या बाजूला तैलबैला आहे. त्याच्यानंतर या डाव्या बाजूला इथे जर तुम्ही पाहिलात तर पहिला सुधागड दिसतो, त्याच्यानंतर पालीचा सरसगड दिसतो आणि खाली पूर्ण पालीगाव दिसतं. म्हणजे घनगडाच्या एका बाजूला मुळशी आणि पुण्याकडचा भाग आहे, तर दुसऱ्या बाजूला पाली आणि कोकणाकडचा भाग आहे आणि त्याच्या मधोमध वसलेला हा किल्ले घनगड. ठीक आहे. आता आपण इथून जाऊया. सदरेचे काही अवशेष आपल्याला तिथे पाहायला मिळतील, पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पुन्हा खाली उतरू आणि जिथून आपण डाव्या बाजूकडे गेलो होतो दुहेरी बुरुजाकडे किंवा दुमजली बुरुजाकडे, त्याच्या अलीकडे आपण पुन्हा खाली उतरायला सुरुवात करूया. चला. बघा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथे टाकीतलं पाणी आत्ताही नितळ दिसतंय, स्वच्छ दिसतंय एकदम. मी आता उगाचच शूज घातले त्यामुळे खाली उतरणार नाही. इथून मला काठ दिसतोय त्या टाक्याचा. आता या टाकीच्या मध्ये आणखी एक टाकी आहे, पण तत्पूर्वी आपण हा बघा इथे समोर एक बुरुज दिसतोय. त्या बुरुजाच्या मागच्या बाजूला सदर आहे, सदर. ती सदर पाहूया आणि मग फिरून आपण पुन्हा या खालच्या टाक्याकडे जाऊया आणि तिथून सरळ मग बाहेर पडूया. या. वातावरण ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे. खास गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे, आता आपल्याला इथून पालीला जायचं असेल तर तामिनी घाट वगैरे फिरून जावं लागतं. आता हा बघा वातावरण ओपन झालेलं आहे. ही जी पायवाट आहे ना, ही केवळ 15 किलोमीटर आहे आणि 15 किलोमीटर चालल्यानंतर आपण ते पालीला पोहोचू शकतो. ठीक आहे. ही जी दिसते तुम्हाला, जी एकोले व्हॅली आपण म्हणतो, ती साधारण आपल्याला इथे पाहायला मिळते. ते समोर आहे, जो आता विजिबल नाही आहे. बघा धुका आता या बाजूला सरकतंय. ठीक आहे. आता आपण ऑलरेडी बुरुजावर आहोत. बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहे. आपण इथून पुन्हा मागे जाऊया आणि इकडे सदर आहे, छान एक खोली आहे, तिथे जायला पायऱ्या आहे, तर ती जाऊन पाहूया. चला. ही बघा उत्तम तर नाही म्हणता येणार, पण किमान दृश्य स्वरूपात आहे. ही घनगडावरची तेव्हाची सदर, जी इकडच्या किल्लेदारासाठी खास करून तयार करण्यात आली असेल, कारण याच टप्प्यामध्ये बरेच किल्ले तुमच्या नजरेत दृष्टिक्षेपात आहेत. इथून तुम्हाला काही मेसेज वगैरे इतर किल्ल्यांवर द्यायचा तर तो देता येऊ शकतो. त्यामुळे बाले किल्ल्यावर या इकडच्या किल्लेदाराची कदाचित सदर या ठिकाणी बनवली गेली असू शकते. त्याचप्रमाणे जो वारंवार उल्लेख येतोय की शाहू महाराजांच्या उत्तरार्धात नंतरच्या कार्यकाळामध्ये इथे राजकीय कैदी वगैरे ठेवले गेले असतील, तर मग त्या दृष्टीने सुद्धा ही वास्तू कदाचित वापरली गेली असू शकते. कारण हार्डली 70 ते 80 सैनिक या ठिकाणी तैनात होते. त्यामुळे तुम्हाला एकंदर या किल्ल्याचं राजकीय महत्त्व तुम्हाला लक्षात आलं असेल की ते तितकंच नव्हतं.
टेहळणी आणि राजकीय कैदी इतक्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी याचा वापर केला गेला. राजकीय कैदी हे कधीही अट्टल गुन्हेगार नसतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तितका फौजफाटा ठेवण्याची गरज नसते, हे लक्षात घ्या. तर आता ही सदर पाहून झाली. आता इथून आपण हा बघा परतीचा मार्ग पकडूया. इथे आता आपल्याला टाकी लागेल आणि मगाचा तो बुरुज आहे बघा, तिथून दिसतोय का बघा, या तो बघा, तिथे आपल्याला आता पोचायचं आहे. तर चला. मगाशी वरून मी तुम्हाला म्हटलं की त्या टाकीच्या पलीकडे आणखी एक टाकी आहे. तर ही एक टाकी आहे आणि ती जी लांबट टाकी मी तुम्हाला म्हटलं ती पुढे आहे. या ही बघा, मगाशी आपण तिकडे होतो, तिकडे ती टाकी पाहिली आणि ही आयताकृती टाकी आपल्याला इथे पाहायला मिळते. घनगडाचा जवळपास 90% भाग आपला पाहून झालेला आहे. आता आपल्याला उरलेला जो बुरुजा इकडचा भाग आहे चला. असा एक परिपूर्ण असा बुरुज की ज्यावर काहीतरी दाखवता येऊ शकतं असा एक तरी बुरुज घनगडावर आहे, कारण बाकीचे सगळेच पडलेल्या अवस्थेत होते. थोडं पुढे 1 2 3 4 5 मारजंग्या आहेत. 1 1 2 1 3 बघा 4 5 6 आणि 6 जंग्या आहेत. ठीक आहे, 5 मारजंग्या आणि 6 जंग्या. जिथून तुम्ही शत्रूवर थेट हल्ला करू शकता. तुम्हाला शत्रू येण्याचा जो मार्ग आहे तोच तुम्हाला दृष्टिक्षेपात आहे. इथून तुम्ही त्याच्यावर पूर्ण कंट्रोल करू शकता. आता आपण या इथे पुढे हे बघा, बालेकिल्ल्याचा दरवाजा हा इथे होता. इथून आपण चढलो आणि तिथून सुरुवात केली फिरायला, राईट. तो फिरून झाला सगळा भाग आणि पूर्ण ध्वजस्तंभाला मानवंदना देत आपण खाली उतरलो आणि आता पुन्हा एकदा आपण या बुरुजाकडे आलेलो. थोडा वेळ होल्ड करा, कारण जो मगाशी रिस्की पॅच सांगितला तिथून उतरतानाची कसरत सुद्धा तुम्हाला पाहायला मजा येईल. चला. हे बघा, हा पॅच तुम्हाला दिसत असेल. हा एवढा एका पायाचाच आहे. हा बघा, हा जर पाय इथे सटकला तर थेट इथे डावा पाय यमराजासोबतची भेट निश्चित होऊ शकते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही मुंबईतून असाल तर किंवा पुण्यातून सुद्धा, तर बऱ्याचशा संस्था ट्रेकिंगला घेऊन जातात. तर अशाच संस्थांसोबत जा की ज्या रजिस्टर आहेत, ज्यांच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत, ज्यांच्याकडे प्रशिक्षित लीडर्स आहेत. ठीक आहे. आता खरं तर हा पॅच समजा मी ज्या संस्थेसोबत ट्रेकला जातो, डोंगरी अँड ऑर्गनायझेशन फॉर ॲडव्हेंचर, ठीक आहे, जवळपास 35 वर्ष झालेत, मुंबईतली संस्था आहे. त्यांच्यासोबत जर मी गेलो असतो तर इकडे रोप मॅनेजमेंट केलं गेलं असतं. भलेही हा तितका कठीण पॅच नाही आहे. हा पावसाळ्यामुळे मी म्हटलं आणि मगाशी इतका जोरात पाऊस होता की वारा जास्त होता म्हणून मी त्यांना घेतलं नाही. कदाचित मी हा सगळा व्लॉग संपल्यानंतर त्यांना वर घेऊन इथपर्यंत आणेन. का माहिती आहे, कारण त्यांची म्हणजे भीती वगैरे नाही आहे. मला भीती वाटली म्हणून मी त्यांना वरती नाही आणलं, कारण हा पॅच मला थोडासा रिस्की वाटतं. ठीक आहे. आणि मगाशी पाऊस जास्त होता म्हणून मी त्यांना वर आणलं नाही. ठीक आहे. तर डोंगरी या संस्थेने इथे रोप मॅनेजमेंट करून इथपर्यंत लोकांना वर आणलं असतं, कारण येणारी लोक प्रशिक्षित असतीलच अशातला भाग नसतो. ठीक आहे. तर जाल कुठल्याही ट्रेकला तर एखाद्या प्रशिक्षित संस्थेसोबतच जा. पुन्हा पाऊस यायला लागला. तुम्ही सेफ आहात ना? हो. बरोबर आहे. डावा पाय टाकलाय कारण मला उजवा पाय थेट शिडीवर टाकायचं. अनिकेत याल आरामात, पहिलं मला खाली उतरू दे. ठीक आहे.
हे बघा काय होतं, जनरली थोडा थरारक वगैरे व्हिडिओ करायचा असेल तर असा वरून असा दाखवला जातो की हे किती थरारक आहे आणि हे किती धोकादायक आहे. लोखंडी पायऱ्या एकदम सेफ आहेत. सो कॅमेरा असा केला की तुम्ही सेफ होऊन जाता. कॅमेरा असा केला की तुम्ही एकदम भयानक, थरारक आणि वेगवेगळं नावं देऊन तुम्ही ब्लॉग पोस्ट करू शकता. सो स्वतः जा, स्वतः पहा. कठीण वाटत असेल तर तिथून बाहेर पडा. आलं लक्षात? पण स्वतः हा सह्याद्री एक्सप्लोर करा. सह्याद्रीचे नियम पाळा. सह्याद्रीसोबत मस्करी करायची नाही. आपली मस्करी सह्याद्रीला परवडेल, सह्याद्री जी आपल्यासोबत मस्करी करेल ती आपल्याला परवडायची नाही. हे आमचे 2 धुरंधर तिकडे उभे आहेत. येस बघा, सो आज या लोकांनी चपला घातल्या होत्या म्हणून आहे ना आपण तो पॅच करू दिलेला नाही आहे. मी करणार होतो. हां, मी करणार होतो. हा फक्त बोलतो मी करणार होतो. मी आलो नव्हतो. माझा आहे शॉट, मी दाखवलो होतो. हा अर्ध्यावर आला आणि तिकडून खाली उतरला. याने कारण सांगितलं की मी विनीतसोबत थांबतो. विनीत सज्ञान माणूस आहे. विनीत खाली एकटा थांबू शकतो. याला भीती वाटली असणार म्हणून हा आला नाही. पण ठीक आहे, आपण असं म्हणायचं नाही कारण त्याला ते आवडत नाही की मी घाबरलो असं समोरच्याला दाखवायला आवडत नाही. पण ठीक आहे, इट्स ओके. कार्तिक चलो, ठीक आहे. सो धन्यवाद मंडळी. घनगडचा हा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. ठीक आहे, चुकलं तर हा ब्लॉग कसा झाला हे जरूर कळवा. तुम्हाला कमेंट करा, लाईक करा. तुमच्या कमेंट लाईकमुळे याचा एंगेजमेंट वाढणार आहे, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पावसाळ्यात घनगड करत असाल तर थ्रिल म्हणून या, काळजी घ्या. लोखंडी शिड्याचा येताना फार रिस्क नाही आहे. पण मी एकंदर तुम्हाला फक्त सांगितलं की काय तिथे होऊ शकतं. एकाच त्या तेवढ्या शेवाळाचा भागाचा फक्त प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवशंभू.